काय करायचं बाबा या पोराचं? तर काय पाहिजे ना तू काय नाही अरे तो घोडा त्याला काय जिपरीच्या नादी ती म्हणत ये वावारी का शहरात चाला वावराई काय शहरात चाला आटलीचा भाग आहे का नाही लोक सारखा त्यांनी लव्ह मॅरेज केलं ना तू लग्न व्हायच्या आधीच तू थांबवायला पाहिजे आता बोलून काय उपयोग नाही तेव्हा त्याने ऐकलं असतं माझं तुला वाटतं तिथून तरी जेव्हा घरात आले ना तेव्हा तुला शाळा कोणतरी कुठं होतं आपल्याकडे मग अरे काय बाबा मला तर काही कळत नाही काय तू त्याच्या मानामध्ये केली का काय म्हणत ना ती तिचंच ऐकून त्याच्या जागी आहे ना आई बाई वाचते ना मी तर तीच असतो खरंच बाबा नोकरी आहे तू करते जशी तू करेल तसा तू बोलते पोपट्यावाने लगेच मिठू मिठू त्याला आईचं काय आहे का काय त्याला पडलंच का घराचं काय नाही फक्त माझी बायको आणि मला मला वाटे पण करीत असं नाही वेगळी आता आपण असलं काय माहिती आणि मला त्याचं वावर दे पण मी मग काही झालं ना मी त्याकडे वावर देणार नाही तू थांबवायची मला जास्त बोलता येते का त्याच्या पुढे त्याच्या पुढे नको पण मी काय म्हणते वावर त्याला देऊन ते घेईन आणि तिकडे हवाडावाशी पसंतीच्या नाचण्याने आखे त्याचे ते मिळवणे आणून भरेन तिथं काहीतरी काय माहिती नाही तर ती बाया नाव करून घेईन तिच्यात आणि याला काय लात मारून हात कोणाला लाथ मारायची गोष्ट चालली आहे काय कोणाला कोण लात मारते बाबा आमच्या आता नशिबांना लागायला लागलं माझं नशीब काय नशिबाचं चाललंय काय नशिबाचं झालं अजून वर्ष झालंय घरात आहे का सु समाधान आहे का तू तिकडे ओढितोय ती बाई तू तिकडे ओढितोय आणि आमच्या पद्धतीने चाललंय तिने काय केलं आता काय केलं म्हणजे पण झालेल्या गोष्टींचं ठरलं का नाही एकदा बोललं नाही की वाटणं झालं पाहिजे बोलणं झालं का नाही नाही मला माझ्या इच्छाचं हवंय आम्हाला नवरा बायकोला जमत नाही इथे राहायला गावामध्ये आम्हाला सिटीत जायचंय आता काय आम्ही 20-25 वर्षाचा घोडा उसर इथं तुला जमलं आणि ती आली ती जाणी लगेच तिचं ऐकून तू निघाला काय शिकले बघ ना आता हा तू गप्रे बोलणं मध्ये मोठ्यामध्ये बोलतो का एवढा मोठा झालास तू म्हटलं जाऊ तरी ना माझं पण प्रॉपर्टी हक्क आहे मग घे ना तुझ्या हक्काचं तुला घे माझा मला दे ना हक्क दाखवायला आहे ना हा मग काय मला नकोय का मला माझा संसार करायचा आहे ना मग उद्या झाला माझं ना. लग्न झाल्यावर तू अरे काय मग मी सोबत घेऊन घेऊन तुला निघाला तुझ्या काय? तुझ्या इच्छाचं तू घे बरं तू कुठून आम्ही आणली? तेच म्हणतो त्याला त्याच्या इच्छाचं दे एक वाटण्या करून टाका मला माझं मोकळं करा तू वाटण्या करायला आणले कुठून तुझं कमायचं आहे का थोबडवासीत म्हणतो मला वाटणी दे तू कमवले का तुम्ही देणार आहे का नाही तेवढं सांगा फक्त मला काय? सांगितलं आताच्या आता घर सोडून जातो निघून काय तुला काही मिळणार नाही ती तुला कमायचं नाही हे आई हक्काचं कधी तू काय असते बघ की वाटण्या बिटण्या काय होणार नाही काय नाही वाटण्या करायचं. होणार मला नाही माहिती आज रात्री वाटण्या झाल्या पाहिजे नसता मी चाललो घर सोडून ते तुम्ही तुमचं बघा काय पोरगी येण्यावानी करतोय तू? नीट गाडीच्या खाली. त्याला जायचं तर जाऊ दे तो काय वाटण्या मागत असेल नाही द्यायच्या उगत मी ऐकतोय ना म्हणून तू जास्त बोलते आणि मी मोठ्याने बोलू नको अरे काय पण त्याच्यापेक्षा तुला अक्कल जाणार बरी मला अक्कल म्हणून तुम्ही तुझ्यापाशी मी उद्या आणली कोणती पोरगी गेलो निघून तो काय होणार मग ते त्याला कळायला पाहिजे ना घोड्याला टोनी त्याला त्याला कळत असतं टाकण्याची केस गेली असते का त्याच्या दिल्ली डोक्याला शिंकायला कमी. आता ना काय करावं काय नाही पण तू कमी तुला सांगू का काय झालं तरी वावर मी त्याला ना वाटून देणार. त्याच्या बायकोची टीचिंग नाही आता असं नको बाबा मोठी धाकटी त्यापेक्षा असं कसं काय तू तिला बोलू शकतो मी तिला आता बोलते अरे तिला बोलून बोलून बाबा ती तिचं फक्त मुद्द्याचं बघते तुला बोलून देते का ती मोबाईल चालवी ती ना एक शब्द पडत तो ना शब्द बोलून मोकळी होती ती चिचिंद्रा तोंडाचं. तू घरी कोण? काय करते बोललो मी तिला पण ती म्हणते की नाही करायचं वाटण्या नाही करायचं ती म्हणते की तुम्ही सगळे सोबत राहा मला वाटण्या वगैरे नकोय तुम्ही भाऊ वगैरे सोबत राहा सगळेजण एकाच परिवारात राहा मग आता तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती? तुम्हाला एकच राहायचं का? लग्नाच्या आधी काय ठरलं होतं? आपल्याला सिटीत जाऊन राहायचंय ना, मग इथे किती दिवस थांबायचं मी? बरोबर आहे तुझं पण आता ती ऐकत नाही तर काय करायचं ना आपण? ऐकत नाही म्हणजे तुम्ही सांगा ना तुमच्या आईला. तुम्ही बोलले त्यांना तू नको करू असं आई आम्हाला जायचंय ते ऐकत नाही तर आपण काय करू काय बघू अजून काय मग करणार आता मी कॉम्प्रोमाइज करायचं का ह्याच्यासाठी? मी म्हणत नाही ना तू कॉम्प्रोमाइज कर मी बोललो तिला मी कॉम्प्रोमाइजच करते आणि मी जास्त दिवस नाही करू शकत. मला काही कारण नकोय. तुमचा तो भाऊ आणि तुमची ती आई ते त्यांच्याकडे तुम्हीच बघायचं. मला इथून जायचंय. आणि जर इथून गेले नाही तर मी माझ्या माहेरी निघून जाईल. बघ तू असं चिडचिड करू असं रागाला करून काही चालणार आहे का बरं एक काम करू आपण
आता सध्याच्या ना गाव सोडून जाऊ आणि तिकडे घर घेऊ आणि एखादं. वाटण्याचं काय म्हणजे प्रॉपर्टी तुमच्या बारक्या भावाला ठेवायची होती तुम्हाला अगं तसं नाही, तू गैरसमज करते. बघ, आपण सिटीत जाऊ ना कागदपत्रे मानू आल्यानंतर कसं सिग्नेचर देत मी बघतो ना, आणि आपण सोडून नाही गेलो तर मग त्यांना वाटत की हे घर सोडणारच नाही. मला ते सगळं काहीच माहित नाही. मला प्रॉपर्टी पण पाहिजे, मला इथे राहायचं नाहीये. वाटण्या लवकरात लवकर करायच्या, नाहीतर मी माझ्या माहेरी निघून जाईल. मग तू सारखं सारखं माहेर जायच्या गोष्टी करू नको. मग लग्नाच्या आधी तुम्ही काय म्हणले होते, आपण इथं थोड्या दिवस राहणार. हा, आता मग वर्ष होत आलंय. तेच म्हणतोय मी, नाही राहायचं नाही तर आपल्याला आपण जाऊया. इकडे काय ते गाव, काय ती माती, काय ते मला काम करायला लावतात. हे करायचं नाही, असं करायचं नाही, तसं करायचं नाही. मला पण आवडत नाही. आपण करूया, आपण जाऊया. तुला परेशान मध्ये बघू शकत नाही. तू म्हणशील तसंच करूया. आपण जाऊया सिटीमध्ये आणि तिकडे फिरायला हे गाव शेती किती सगळं विकून टाकू आपण. लवकरात लवकर करायचं हे. करू आपण. आणि तुमच्या आईला सांगून ठेवा, मला काय वाटतं पाहिजे बोलायचं नाही. मला काम सांगायचं त्यांचं काहीच हक्क नाही. मला जे करू वाटेल तेच मी दोन करेन. दिवसांनी बोलते, आज रात्री बोलतो, नंतर आपण निघून जायचं. आज निघून जायचंय हा, ना? आज निघून जाऊ. तू काय नाही करत, आपण आज निघून जाऊ. फायनल मी बोलतो आणि निघून जाऊ. जाताना मला त्यांची काहीच कटकट नकोय. चालेल, मी गाडी घेऊन येतो, तू आवडतो. हॅलो हा कुठे आलो राम ये तू घरी राहणार गेला का? रानातून चालू ना मग बरंच काय झालं होतं की काय? नाही काय येते जाते सारखे बरं जाऊ दे, तू जेवला का? नाही तेवढी तू इथं वाट बघत होती. वाढ ना मला आता वाढायला ही पुढे गेली काय नको. तिच्या हाताने जे जेवायचं असतं ती वाट काय बघत बसला. अरे तसं नाही, मी दिली काय केले का नाही बाबा. मी काय करायचं ती विष टाकून दुसरं काय द्यायचं मला. मी काय आज थोडंच आहे. तसंच आहे. सध्याचं वातावरण तसंच आहे आपल्या घरात. त्यांना काय विश्वास पाहिजे मग ते मला अण्णा कुठे काय चाललंय मायल्याकडचं? काय ना अण्णा बसा की म्हणलं काय बरं आहे का? बरं आहे बरं आहे. तेच म्हणलं काय चाललंय मायल्याकडच्या गप्पा? काय आपलं हेच भांडणं करण्याच्या काय लाईटी लोटीच्या. काय बरोबर आहे. आरुषी इकडे ये का? पाणी दे ना अण्णांना. आणि गेलो बाई थोडं. पाणी आता पाणी द्यायचं. राहू दे बाई, नको देऊ. राहू दे. पाणी द्यायचं का म्हणजे? म्हणजे तुम्ही काही कामाला आणलीत का मला? कामवाली? घरातल्या कामाला कामवाली म्हणतात का? घरातलं काम केलं नाही ती कामवाली होती का? मग आता कोणी पण आलं पण मी नुसतं पाणी द्यायचं, चहा करायचं का? ए बाई, राहू दे. तुझ्या या बोलण्याने माफ वाट बदल. आणि बिनी काय नको. बस. बघितली घ्यायचं नखरं. आता काय आहे, हे आता बाळा आई वडिलांचा संस्कार आहे. चांगलं संस्कार लागलं तर चांगलंच पुढं होतं. वाईट संस्कार लागलं तर वाईटच होणार. तिच्यावर संस्कारच झाले नाही तर चांगलं वाईट कुठून व्हायचं. तेच सांगते तुला. मला एक सांगा तुम्ही, हिला पाणी दे म्हणले हिला काय मिरच्या रागावा बरं एवढं आहे? का येईल जायचं होतं तर शेंदून आणायचं होतं. बरं का, आता तुम्हाला सांगायचे ना, हे आताचं संस्कार असेल लव्ह मॅरेजचं, याच्यामध्ये अजिबात एका मेरेला इज्जत राहिलेलीच नाही. अहो त्यांना तर त्यांना नाही पण मोठ्याला तर द्यावा ना. नाही, मान सन्मान ते समजतच नाही. अण्णा मला एक सांगा ह्या टाकलेला तीच भेटली का पण दुसरी कोण चांगली भेटली नाही का. आता हे वरून देवगा एका मेरीची गाठी बांधून येत असतो. आता त्यांच्या आपण पुढं काय बोलणार? हा? असली गाठ असते का. हिला पाणी द्यायला जड झालं का इथं हात मोडला लगेच. ते ब्रह्मदेवाने एका मेरीची गाठ बांधलेली जाते बाबा. एका मेरीची बांधलेली ती जन्मजन्मीची गाठ असते. यांची गाठ बांधायच्या वेळेस देव पण सुट्टी पण एक उभायला. असतं, जे लग्नाची बायको शेवट करते ती लव्ह मॅरेज वाली नाही करू शकत. अहो हा काम नाही करीत ही काम नाही करीत. तिची तब्येत दिवसेंदिवस खराब होत चालली. मी आता रानातून आलो जेवायचं पडलंय मला. आता ही द्यायचं हिने जेवाय द्यायचं ना गपचूप. आता ते थोरलेलं नको कळायला, तो कुठं कुठं कळायचं. बरं. रानात लक्ष द्यायचं, तुझ्या आईला दवाखान्यात न्यायचं, दवा गोळ्या करायच्या. हा? त्याला आणि तो काय बायलीचा बैल झालाय का? तो बायकोचा बैलच आहे. त्याला फक्त हिस्सा पाहिजे. हिस्सा जमिनीचे 2 भाग तुम्हाला माहिती करायचे. का तुमच्या कानावर नाही आलं काय हिश्श्यात नाही काय ना. चाललंय? कधी म्हणला? घरात वर्ष झाले वर्ष नुसतं हिस्सा द्यायला शहरात जायचं त्याला हिस्सा. म्हणा हिस्सा बिस्सा काही मिळणार नाही. तू आहे ना अंगाचे कापड्याचे निघायचं बघ.
आणि त्याला घरातून एक बी भांड बिंड मी द्यायची ते सांगते तिला त्याला हा. काय द्यायचं नाही जायचं तर निघून. जा म्हणा तसंच जा काय करावं घरातून तुला काय म्हणा उपयोग फटके काय करून त्याचा दिला. आपल्याला उपयोग काय काय केलं आतापर्यंत त्याने हा? जाऊ दे मग. बरं थांबा मी तुम्हाला पाणी आले ते बस. 2 रुपये कामाची अक्कल नाही त्याला आणि शिकवलंय त्याला मी हा. आपली बसलोय रानातली दारू शिकवलं म्हणून जे शिकलंय ना मग ते शिक्षणाचा परिणाम झालाय त्याच्यावर शिकला तिकडं झोकलांची चुंदरी पकडली झाला छू हा. आपण बसलो येण्याचा हे आता हल्लीचा जमाना असाच आहे मग कोणी कोणला आहे ना अजिबात नीटवाणी बघत नाही विषय कळतो हिच्यामुळे मी जास्त बोलत नाही उगाच हिला टेन्शन काय बाबा कसे किती केलं तरी तुमची आई आणि ते आपल्या जीवनाचा सार आहे बाप तर गेला तुम्ही लहान असताना निघून परत काय ते बाप आलाच नाही आणि आई एवढीची का आई तुम्ही बारकाले होते त्याचा आईने तुमचा सांभाळ केलाय का तर वाच उलट बोलण्यासाठी त्याची जाण असेल मग मी म्हणत नाही मी लय शाळा आहे पण कमीत कमी कुठं काय बोलायचं काय करायचं हे तर कळतंय ना ते तर त्याला कळलं पाहिजे ना जाऊ दे अण्णा कसं आहे आपल्या नशिबाची भोग मानायची आलंय ते भोगायचं आता काय दुसरा पर्याय आहे का येत आहेच बाई पण आता आहे ना याला बी समजून सांगा त्या थोरल्याच्या नका नादी लागू कसा बी केला तरी तो आपला वडील दाढीली एका मेरेच्या आतर आहे वाटलं तर मी त्याला 2 शब्द समजून सांगतो सांगा आता तुम्हीच हा, काय तू काय म्हणू नको चला जाऊ मी मळ्यात जायचं आपण एवढं सांगू नाही त्या अण्णाने सांगितलं ना ऐकलं तर बरं व्हायचं बाबा आपण मी त्याला कुठं काय बोलतो ना तरी काहीच बोलत नाही जाऊ दे बोलू नाही बोलू तू काय पाहिजे राहा त्याला काय नाचायचं ते नाचून दे त्याने जरी सवय तर त्याला जाऊन द्यायचं आता हे तर नको. वावड कोणालाच पुढे देत जाणार नाही पुढे ऐकायचं नाही काय नाही चल बरं 2 घास खाऊन घेऊ चल काय केलं जेवाय हे बाबा केलंय मटकीची भाजी ये हा मला नाही आवडत ते. आवडलं का ग? हो आवडली एवढ्या वेळ असतो का कुठं अरे गाडी घ्यायला गेलो होतो चल निघू आता आपण संध्याकाळपर्यंत थांबायचं नाही आपल्याला इथे लगेच निघूया चल बॅग आई मी येतो रानातून हा. हा आणि आपल्याकडे सामान बिमान नको का कसं त्याचं बोलणं सामान सामान एक काम करू ना आपण भांडी तिकडे बिंडी जाऊ. घ्या जावा भांडी नको हा गॅस घेऊन जाऊ आपण भांडी तिकडे घेऊ शकतो घ्या आई येतो का ए हे काय टाकी आई ये बघ इकडे बघ ठेव खाली अरे टाकी लागेल आम्हाला जाताना घेऊन जायला अरे टाकी घेऊन जायला लागेल मध्ये टाकी काय तू आणले का आईच्या नावावर टाकी मग काय आई कोणाची आहे आई तुझी आहे ना मग तू का आईला का सोडून का चालला आई हा म्हणतोय ना माझी आई मला आईला सोडून का चालला सांग मला इथे राहायचं नाही मला सिटीत राहायचं माझ्या बायको सोबत मला राहायचं मग बायकोला घेऊन जा इथलं काही नाही न्यायचं सांगायचं सिलेंडर या घातलं. सामानावर तेवढं म्हणजे आमचं करते काय आई हक्क माझं नाही एका गोष्टींवरती तू सिलेंडर अहो घेऊन माझं काय हक्कय नाही नको, घेत नीट बोल. बारक्या आहे, तिला बोलायचं नाही मला बोल तिला तू पण बारीक नीट आहे ना बोलायचं. बारीक सारखंच राहा अगं लाजदार धीर आहे तुझा धीर आहे आई नीट तिला बोल. काय म्हणू नको हा घे डोक्यावर आम्ही घे चाललोय नाच ना, आम्ही नाच चाललोय नाच ना मला देणार आहे का नाही ते सांग नाही तुला देणार. सिलेंडर मिळणार नाही हिच्या नाही, नाचल्या नाही. नाचला ना पथ्थता होईल तुला हो पथ्थता. तुम्ही हो, नाश्ता वगैरे काय बोलते नीट बोला काय नीट बोला काय ए. बोलशील का हात खाऊ खाली नको घेऊ. बारक्या. बघा त्यांच्याकडे काय काय बघा त्यांच्याकडे काही बोलायची गरज नाही तू सांगायचं काय तुला तो? द्यायचं नाही ना नको देऊ मी घेऊन नाही द्यायचं. अरे 3-4 घेतो माझ्या बायकोसाठी अरे, चल एकच ना. घे. चल तू चल एकच घे हा. मुलकन मोठे बोली परत येऊ नको रे चौकात जा गाड्या बिड्या लोकांच्या मोडू नको जा. मोठी बोली चव गेली 2-4 जा 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 लय शहाणा पडला तू त्याला बायको संघर्ष होती नाहीच ऐकलं आपलं त्याने एवढे 25 वर्ष लहानचा मोठा केला जेव्हा नाही त्यालाही वाटलं काही वर्ष झालं बायकोने आली तर तिच्या मागे निघून गेला किती निर्लज्ज पोरगं म्हणावं. माझं तरी काय दुश्मन आहे का काय त्याला काय पाहिजे ना राहू दे ना एकत्र आपण एकत्र राहिलो असतो काय प्रॉपर्टीचं वेगळं करून करायचं? ती होती ना काय ऐकलं यांनी. आणि एक काय माहिती का, आपल्या रक्ताचं नातं, ते दुसरं नातं.
थोडं समजून घेतलं असतं तर काय झालं असतं. आपण काय नाही म्हणलो असतो. कोणत्या गोष्टी आहेत त्याच्या अजून आपण सगळ्या गोष्टी पुरवल्या. मला रानातलं कोणतं काम करून दिलंय का कधी? त्याला म्हणलं होतं नको जाऊ नको मला असं मी त्याला जा म्हणत होते म्हणजे माझं म्हणणं होतं त्याने नाही जावा पण नाही त्याला कळली माझी माया यायचं परत मला वाटतं की 100% त्याच्यात खर्चाचे पैसे नाही माझं कोणी नाही तिथं सिटीत राहायचं सोपं आहे. त्याला कसं कळलं नाही रे तू नको टेन्शन घेऊ यायचं परत मला माहिती येणार असतो आयुष्य नसतं तू कर आराम मी जाणार ये जा. रडू नको अजिबात तुला त्रास करून घे परत मी तेच पाळापळी करत बसू नका मी काय करायचं टेन्शन घ्यायचं नाही. जा तुझ्या रानातून जाऊन आराम कर हम्म? चल. कसं आराम करू बाबा तुला काय सांगू आता वर्ग गेलं ती पोरगी गेली घर खाली खाली झालं घर खायला उठायला लागले जाऊन अजून तास नाही झाला पण असं वाटतं 10 वर्ष झाले मी त्याला पाहिलं नाही माझ्या जीवाला कसं काय आता बरं वाटायचं बाबा अयो आई. अरे, चक्कर आल्यासारखं होतं. काय झालं काय माहिती. आयो थोडंच रडायला होतं. आह. आई मला पाणी दे का आई ए आई आई ए आई 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 काय होते आई ए आई 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 उठ की काय आला रे बा? आई उठत नाही म्हणलं बघा ना आई तू तर आता मळ्यात होता मला तुला पाणी दे म्हणलं तू उठ ना ए आई उठ ना किती आई वेळ झाले घरी आणि मी आता चालू 5 मिनिटं पण नाही झाली बरं का आपल्याला तुझी आई सोडून गेली बा आई उठ ना आई आपण नाही राहिली रे बाळा तुझी आई आई उठ ना आई अरे तुझ्या आईने तुमच्या दोघांसाठी लय बोगलं आई सांगून तुम्हाला जमलो पण तुम्ही आईचा शब्द नाही पाळला रे बाळा. आई उठ ना आई हा? आई शिर्डीच्या उठ ना, तोरणाला आई. आईला सोडून गेला आई उठ ना आई उठ ना आई उठ ना. बरं आज मी एक काम करतो गावात जाऊन घेऊन येतो काहीतरी तिची विल्हेवाट लावायला लागेल तू तर ना तुझ्या दादाला फोन करून बोल मी आलो गावातून तेवढं दादाला फोन करून बोलवतो रडू नको झालं ते झालं आई उठ ना आलं मी गावातून दादा माझे फोन उचल ना आई संजय कुठे आहे तू अरे घरी ये ना आई नाही दादा फोन नाही उचली त्याला फोन कर आई काय झालं मला माफ कर
अरे आता कशाला रडतो हा? आई जाऊन 8 दिवस झाले आणि आज घराचं तोंड बघायला काय तुझ्या आईने तुझ्यासाठी काय म्हणून केलं नाही हा? तुम्हाला वडील गेल्यावर लहानाचं मोठं केलं आईने काबर कष्ट करून हा? तिचं फळ तुम्ही त्याला बघायला लावलं काय तू लग्न केलं ना आणि आईने कष्ट खाल्लं बघ शेवटचा श्वास पडला तुला रे आईचा उपकार फेडलेले आयुष्यभर आईने काबड कष्ट केलं तुमच्यासाठी आणि हे पान फेडलं काय गप्पा आता रडू नका आता हे एक काम करा आता 13 विधी कुंभसरात हे आपण व्यवस्थित करू आता रडून काही उपयोग नाही आता ती गेलेली आहे ती काय परत माघारी येणार नाही आता हे तुम्ही दोघं मिळून व्यवस्थित ते पार पाडा आणि गोण्या गोंधळ नांदा शेतीवाडी विकायच्या भानगडीत काय आणि त्याला कोण जाणार नाही तूच आता त्याला बघायचं त्याचं लग्न यावं करून तूच द्यायचं व्यवस्थित राहायचं भांडणं नका करून तडणं नका करू काय सुख्या समाधानी नांदा सुख्या समाधानी राहा याच्यातच सौभाग्य तुमचं उजळणार आहे प्रत्येक संसाराला कलाटणी नका देऊ तुम्ही फोन केलं तू फोन काय उचलला जाऊ दे भाऊजी. अण्णा, भाऊजी मला खरंच माफ करा. माझं पण चुकलं. मी खूप चुकीची वागते. मला वेळ असताना काहीच कळलं नाही. बरं, आता रडू नका. गेलेली व्यक्ती काय माघारी येणार नाही. मी जरा गावातून तुम्हाला गरम भाकरी घेऊन येतो. आपण गोळे मिळून जरा 2 घास खा आणि व्यवस्थित त्याचं विधी हा पार पाडा. काय आलो मी जरा गावातून भाकरी घेऊन. नको मला दुग्ध आई पाहिजे आई.